च्या बातमीकडे महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बेळगावला महाराष्ट्रात घेण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे। या आंदोलनाला सीमावासियांनी पाठिंबा दर्शवलाय। तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलनं केली जाणार आहेत। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलंय। सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाला हे बघितलं पाहिजे की ही केस चालली पाहिजे आणि त्याचा निकाल लावून घेतला पाहिजे, अर्थात आपल्या बाजूनेच लावून घेतला पाहिजे। मुख्यमंत्री याच्याकडे त्याच्यात लक्ष घालून आपला धावा चालून घेतील, त्यात काही प्रश्न नाही। दुर्लक्ष करतील असं या भविष्यामध्ये ते करणार नाही अशी आपण अपेक्षा करूया। बेळगाव कर्नाटक सीमा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा गेली 68 वर्ष प्रलंबित आहे। हा प्रश्न 1956 साली त्यावेळेला भाषावर प्रांतरचनेप्रमाणे आम्हाला मराठी भाषिकांना मराठा सामील करणे गरजेचं होतं, पण अन्यायानं आम्हाला कर्नाटकात घातल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते, परंतु आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाही आहे। ते भाग्य आम्हालाही लाभावं या दृष्टीनं आम्ही ही मागणी घेऊन मुंबईला जाणार आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा।